काय संकल्प घेऊन या ठिकाणी तुम्ही आले? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊने आम्हाला सर्वांना सांगितलं होता की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मनाच्या विषयामध्ये एक काही असेल तो ते स्वच्छता आहे. म्हणून महाराष्ट्राचे सर्व 417 गव्हर्नमेंट ITI आणि 500पेक्षा जास्त प्रायव्हेट ITI सर्व एकच ठिकाणी एकच दिवशी आम्ही 750 गावामध्ये सफाई अभियान राबवलेलं आहे. इथे पण पनवेलमध्ये तुम्ही बघू शकता सर्व आमचे भाजपाचे कार्यकर्ता, ITIचे स्टुडंट्स, प्रिन्सिपल्स, टीचर्स, समाजसेवक सर्व आलेले आहे. नानासाहेब धर्माधिकारीचे मानणारे लोक पण इथे उपस्थित आहे. आम्ही सर्व ठिकाणी 750 गाव पूर्ण त्या स्वच्छताचा आज दिवसभर कार्यक्रम सुरू राहणार आहे. काय संदेश आहे नागरिकांना? माननीय मोदी साहेब नेहमी सांगतात की मनापासून स्वच्छता सुरू करा, नंतर प्रांगण, नंतर गाव. आणि स्वच्छता एक दिवसचा इव्हेंट नाही, ते परमानंट लाईफचा हिस्सा झाला पाहिजे. आपण जिथे काय आता जाता तिथे आपण राहता तिथे स्वच्छ प्रांगण स्वच्छ राहायला पाहिजे. सर काल राहुल गांधीने शाहिद आफ्रिदीने राहुल गांधी प्रशंसा बोला है कि पंतप्रधान बनना चाहिए. पंतप्रधान को पूछा नहीं कौन से शहर के या कौन से गांव के, पूछ लीजिए उनसे जरा. भारत के पंतप्रधान बनने का तो उनका कोई चान्स नहीं है. सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. विश्व नेते आमचे सर्वांचे पितातुल्य असे माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांचे आज अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. ईश्वर त्याने दीर्घायु द्यावा आणि ते आमचे सर्वांचे जोपर्यंत भारत विश्वगुरू बनत नाही तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वात आम्हाला लाभावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सर पाकिस्तानचे क्रिकेटपटू आहे शाहिद आफ्रिदी यांनी राहुल गांधीची प्रशंसा केली आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी पंतप्रधान बनलं पाहिजे. काय म्हणाले? पाकिस्तानमध्ये पेशावर किंवा सिंध कुठला पंतप्रधान त्याने बनवायचं त्याने विचारा. भारतामध्ये तर काही चान्स नाही त्यांचा. सर काल राजसाहेबांबरोबर तुमची भेट झाली नाही, वगैरे, मी काय सांगितलं भेटीमध्ये नाही, काय असे काही झालं नाही. थँक्यू.